मुंबईतून पुण्यातील शाखेत सोन्याचे दागिने जमा करण्यास आलेल्या कंपनीच्या डिलिव्हरी बॉयच्या कमरेला पिस्तूल लावून त्याला मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील 69,70,368 रुपयांचे सोन्याचे दागिने 8 पार्सल चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेले। याबाबत अंबे एक्सप्रेस लॉजिस्टिक कंपनीचे मॅनेजर प्रथमेश माने यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलिसांनी दोघा चोरट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे। ही घटना पुणे रेल्वे स्टेशन समोर बुधवारी सकाळी 9:15 वाजता घडली। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोठारी आणि कोठारी कंपनीच्या मुंबई शाखेतून 69,70,368 रुपयांचे सोन्याचे दागिने असलेले 8 पार्सल पुण्यातील शाखेत पोहोचवण्यासाठी अंबे एक्सप्रेस लॉजिस्टिक कंपनीकडे देण्यात आले होते। कंपनीचा कर्मचारी हे पार्सल घेऊन मुंबईहून रेल्वेने पुण्याला आला। तो पुणे रेल्वे स्टेशनला उतरून स्टेशन बाहेर आल्यानंतर त्याच्या कमरेला दोघा जणांनी पिस्तूल लावले। त्याला मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील 8 पार्सल जबरदस्तीने काढून घेतले। घाबरलेल्या या कर्मचाऱ्यांनी ही बाब मॅनेजर प्रथमेश माने यांना कळवली। ते तातडीने पुण्यात आले। त्यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली।